दरम्यान चालू असलेला सामना कोणाची मॅच आहे आता किंग शिवाजी वर्सेस गावदेवी पोचाडे प्रथम फलंदाजी करत असताना किंग शिवाजी फलंदाज किंग शिवाजी आपला प्लेयर्स एक आपल्या किंग शिवाजी 12 प्लेयर या ठिकाणी येऊ दे फलंदाज कोण आहे तो 12 प्लेयर या ठिकाणी येऊ दे आम्हाला नाव द्यायची आहेत या ठिकाणी आम्हाला स्कोर्स आणि ते सगळं अपडेट करण्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम होतोय गोलंदाज अविनाश सूर्यकाचा चेंडू अविनाश यांचा बॅट इथे बघा गाडी तिकडे 57-58 गाडी तिथे बघा 57-58 हॅलो 4 धावा परिपूर्ण होत आहेत बॅकवर्ड क्षेत्रामध्ये 4 धावा अनिल हेमंत आणि अनिल ना स्ट्राइकला कोण आहे स्ट्रायकिंग एंड वरती अनिल हा बॅटर पाहायला मिळतो आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश 35+ सूर्या प्रीमियर लीग 2024 सीझन पर्व पहिले या पर्वामधील आजचा दुसरा दिवस पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश अनिल स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात सुरेख लॉप केला जातो स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू जातोय ओव्हर 0 देऊया एक डीजेला संधी या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 8 या धावसंख्येवरती मध्ये इंडियन प्रीमियर लीग ला सुरुवात झाली पहिला चेंडू मात्र प्रवीण कुमार या गोलंदाजाने हाताळला गेला बँगलोर टीमच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू सौरभ गांगुली यांनी खेळला गेला त्यानंतर 2008 मध्ये पाहायला गेला तर ब्रँडन मॅकलम याने 158 धावांची पारी आणि पहिला चौकार पहिला षटकार पाहायला मिळाला ब्रँडन मॅकलमच्या माध्यमातून तर नंतर या लीगला पूर्णपणे खेडेगावामध्ये तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर इंडिया स्ट्रीट प्रीमियर लीग कालचा सामना पाहिला असेल तुम्ही माजी मुंबई विपक्ष कोलकाता या सामन्यामध्ये 72 धावांचं मात्र टार्गेट ठेवलं गेलं आणि 45 धावांवरती मात्र निस्ताभूत केलं गेलं आणि चेंडू जातोय लॉगॉन क्षेत्रामध्ये आणि या 4 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले ती 13 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत अनिल आणि हेमंत ही जोडी मैदानामध्ये 30+ पाहायला मिळत आहे छोट्या मुलांपासून ते बुजुर्ग माणसांपर्यंत या क्रिकेटचा खेळ पूर्णपणे लाईफलाईन बनले गेले या लाईफलाईन मध्ये पूर्णपणे आपल्या खेळाला महत्त्वपूर्ण कामधंदा सोडून लोक क्रिकेटमध्ये या क्रिकेटच्या सानिध्यात चाडे क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतंय आणि 30+ सूर्या प्रीमियर लीग आपल्याला हे चाडे क्रीडा संकुलावरती पाहायला मिळतंय
यापुढील चेंडू घेऊन नितीन हा गोलंदाज वैयक्तिक पहिला स्पेल हाताळण्याकरिता सज्ज होतोय आणि स्ट्रायकिंग वेळी बॅटर पाळा मिळत आहेत. अनिल सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये कितपर्यंत टार्गेट ठेवण्याचा अनुभव असेल या बॅटरमध्ये पाहणे आहे आणि तितकंच सुरेख 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू मात्र झेल होतोय आणि विकेटचं पतन होत आहे गॉन. बॅट्समन नाव सांगायचंय महेश. नंबर इन एट 3 महेश वरठा. मॅन फ्रॉम सागावे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू 30+ मध्ये बॅटिंग करण्यासाठी सूर्य प्रीमियर लीग या चाळे क्रीडा संकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक लीग होत आहेत. आताच मात्र आनंद बॉईज ट्रॉफी झाली होती. 55,555 ची महाकाय ट्रॉफी आणि टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली आणि स्वेर मारा होते. पंच किरण केणी यांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एक अतिरिक्त धाव अंकित केली जाते आणि एका अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. ती 14 ऑन दी बोर्ड. 1 विकेट लॉस ऑफ आणि लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आखूड टप्प्याचा सरळ एसटीच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो. नितीन हा गोलंदाज सुरेख लॉप केला जातोय. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये 4 धावांकरिता ओव्हर दी रोप. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचले जाते 18. 1 विकेट लॉस ऑफ 18 रन्स. किंग शिवाजी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. किंग शिवाजी विपक्ष गावदेवी पोचाडे दोन्ही संघाच्या दरम्यान आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय. नितीन हा गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे खेळाचा क्रिकेट हा खेळाचा पूर्णपणे अनुभव असलेला हा गोलंदाज नितीन सुरेख आणि पुनश्च एकदा पंच किरण केळी यांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. स्वेर मारा होतोय. एक अतिरिक्त धावसंख्येत जोडली जाते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली 19. तब्बल इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये तब्बल एका षटकामध्ये करण आंबाला 27 लाखामध्ये ज्याला विकत घेतलं गेलं त्याने एका षटकामध्ये मात्र 13 चेंडू स्वेर टाकले होते आणि 3 चेंडू नोच्या माध्यमातून हाताळले गेले होते आणि 18 मिनिटांमध्ये त्याने एक स्पेल हाताळला गेला टेप बॉलच्या ओव्हरच्या माध्यमातून आणि हा पुनश्च एकदा नितीन सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि पुनश्च एकदा बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू जाते 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4 धावांकरिता. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती 24. 1 विकेट लॉस ऑफ 24 रन्स. किंग शिवाजी हा संघ जाऊन पोहोचला जातोय. आणि या स्पेल मधील पाहायला गेला तर एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. नितीनच्या माध्यमातून येणारे पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळले जाईल नितीनच्या माध्यमातून. हेमन मात्र काहीसं आक्रमण करताना आणि पुन्हा एकदा स्वेअर मारा येतोय. डावी एसटी सोडून बाहेर जाणारा चेंडू पंच किरण केळी यांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एक अतिरिक्त धाव अंकित केली जाते. टेनिस क्रिकेट आपल्याला पूर्ण जगभरात पाहायला मिळते. पूर्णपणे सेलिब्रिटी या
टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून उतरले गेले आणि यस दुसरं षटक देखील समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ती 26 ऑन दी बोर्ड. आता मात्र करंट रेग्युलर रन रेट पाहायला मिळाला तो 13.00 आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा मात्र स्कोर वरती पोहोचल्या गेल्यात. तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल हे पुढील वेळेमध्ये आपल्याला गोलंदाज कर्णधार कोणावरती जिम्मेदारी सोपवतोय. अविनाश हा गोलंदाज वैयक्तिक दुसरं स्पेल संघाकडून तिसरं स्पेल हाताळण्याकरिता अविनाश हा गोलंदाज. पहिल्या स्पेल मध्ये मात्र काहीसा मागणा ठरला गेला. 13 धावा मात्र खर्च केल्या गेल्या अविनाशच्या माध्यमातून आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ती 26 या धावसंख्येवरती. 13 धावा मात्र नितीन या गोलंदाजाने स्वेर मारा मात्र 3 चेंडू अवांतर टाकले गेले या स्पेल मधील नितीनच्या माध्यमातून. आता मात्र अविनाश आज गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट हँड बॅट्समन हेमन हा गोलंदाज बॅट्समन तयार होतोय आणि अविनाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज शॉर्ट ब्लेनचा चेंडू आणि हे काय घडतंय मिस फील्ड होते आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 30 ऑन दी बोर्ड. 1 विकेट लॉस ऑफ 30. किंग शिवाजी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काहीसा दिशाहीन होतोय अविनाश हा गोलंदाज. पहिलाच चेंडू काय त्या स्वेर टाकण्यामध्ये बाईकच्या रूपामध्ये आणि 4 धावा मात्र अंकित केल्या गेल्या. अविनाश काहीसा रनअप मध्ये अविनाश हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. हेमन हा बॅटर पाहायला मिळतोय. सुरेख लॉप कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि 1 धाव यशस्वीरित्या परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्येत भर जाऊन पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती 31 ऑन दी बोर्ड. 1 विकेट लॉस ऑफ किंग शिवाजी. 31 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश हा गोलंदाज. आपले मात्र 2 चेंडू मध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि लॉप केला जातोय. चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेले ते 33 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अविनाश काहीच दडपण आणण्याचा मात्र प्रयत्न करतायत आणि मोठा फटका मारण्याचा मनसुबा बाळगला होता त्या बॅटर महेश या बॅटरने. काहीसा चेंडू आणि फळीचा संबंध होत नाहीये. याच कारणाने निर्धाव चेंडूची समाप्ती केली जाते अविनाशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश हा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू एक निर्धाव पुन्हा एकदा चेंडू होतोय. फलंदाजांना मात्र थांबवलं जातंय अविनाशच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ती 33 ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. अविनाश येणारे पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळलेले हे पाहणे योग्य राहील. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एक धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने संघ 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेले ती 35 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत.
धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली 3 षटकाच्या अखेरीस. 35 ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. सुजित हा गोलंदाज वैयक्तिक पहिला स्पेल आणि संघाकडून चौथं स्पेल हाताळण्याकरिता. धावसंख्या मात्र 35 तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. सूर्या प्रीमियर लीग 35+2024 पर्व पहिले. या पर्वामधील आपल्याला आजचा दुसऱ्या दिवसातील सामने आपल्याला पाहायला मिळतात. तमाम आलेल्या मायबाप प्रेक्षक राजांचं मनस्यपूर्वक स्वागत आणि क्रिकेट राजांचं देखील आतुरतेने क्रिकेटची वाट बघत असताना या चारही क्रीडा संकुलावरती कधी आम्हाला या चारही क्रीडा संकुलावरती चान्स भेटेल खेळण्याचा. या मान आणि सन्मान या चारही क्रीडा संकुलावरती आपण जर पाहायला गेलात तर या पंचक्रोशीमध्ये चारही क्रीडा संकुलासारखं ग्राउंड तुम्हाला अद्याप भेटणार नाहीये. आणि एक चारही क्रीडा संकुल एकदम पूर्ण सर्कल मध्ये पाहायला मिळते. कुठेही तुम्ही चेंडू मारा तिकडे तुम्हाला 4 धावा मिळतील. तुम्ही अन्य गावामध्ये जाऊन पाहिला तर डिक्लेअर झोन असतो. आणि हे चारही क्रीडा संकुल तुम्हाला पाहायला मिळते. सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा अनुभवली जाते. आणि इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र जाऊन पुढे सरकली जाते. 37 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आणि इथे मात्र सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका मात्र 2 दिवस आपल्याला पाहायला मिळते. साहिल जाधव अर्थात कॉमेंट्रेटर आपल्याला पाहायला मिळतील. गुरुनाथ तांबे सर यांच्या माध्यमातून आपल्याला रिझवलं गेलं त्यांचा गोड सुमधुर आवाजामध्ये. आणि 30+ आपल्याला पाहायला मिळत ही टुर्नामेंट पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट आता मात्र उंचावलं गेलंय आणि आपल्याला पाहायला मिळते इंडियन स्टेट प्रीमियर लीग. आणि इथे मात्र चेंडूला लॉप केलं गेलंय आणि चेंडू जातोय हवाई सफर 6 धावांकरिता. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ती 43. इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं पहिलाच सामना झाला होता. सेलिब्रिटी विपक्ष माझी मुंबई. आणि या सामन्यामध्ये मात्र तुम्हाला हँडिकॅप म्हणून एक आमिर असा एक ऑलराऊंडर नंबर क्रमांक 1 हा खेळाडू पाहायला मिळाला ज्याला दोन्ही हात नाही आहेत. जो आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय होते आणि दुसरा विकेटचं पतन होते. आणि मात्र त्या आमिर जर्सी क्रमांक 1 याला दोन्ही हात नव्हते. तो पायाने गोलंदाजी करत होता आणि पायाने देखील क्षेत्ररक्षण करत होता. आणि सेलिब्रिटीच्या माध्यमातून त्याला मात्र 1 करोड 1 लाख रुपये प्राधान्य देण्यात आलं. एक आपण क्रिकेट खेळतो आपल्याला जे क्रिकेटचा अनुभव आहे हँडिकॅपच्या माध्यमातून त्याने ते दर्शवलं गेलं. मला जरी दोन्ही हात नसले तरी मी क्रिकेट खेळू शकतो असं हे त्याने दर्शवलं गेलं त्याच्या माध्यमातून आमिर. आणि सचिन तेंडुलकरने त्याची जर्सी मात्र परिधान केली गेली. एक या जर्सी क्रमांक त्याचा होता आमिर आणि तेंडुलकरची जर्सी क्रमांक 10 त्याने परिधान केली होती. आणि दोन्ही हात नसलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्ण गोलंदाजी आपण एका हाताने गोलंदाजी क्षेत्ररक्षण करू शकत नाहीये तरी त्याने दोन्ही हात नसताना सुद्धा एका पायाने क्षेत्ररक्षण केलं गेलं. त्याच्या माध्यमातून आपल्याला इंडियन स्टेट प्रीमियर लीग या टेनिस क्रिकेटमध्ये जगतामध्ये आपण पाहायला गेला तर खूप असे खेळाडू आहेत जे आता तुम्ही भावेश पवार सारखे खेळाडू जे आपल्या भिवंडी डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून खेळत आहेत. आणि प्राऊड ऑफ भिवंडी आणि प्रथमेश ठाकरे यासारखे अजून दिग्गज खेळाडू आहेत जे आपल्या पालघर जिल्ह्यामधून देखील खेळत आहेत. प्रीतम बारे अर्थात सुमित डेकले
विश्वनाथ जाधव यासारखे खेळाडू देखील आपण पाहतात की टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या टीव्ही वरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण इथेच नाही तर आपण टीव्ही वरती देखील आपल्याला कोणीतरी पाहायला पाहिजे, असं आपण खेळ दाखवणं हे गरजेचं राहील. आणि त्याला आपल्याला पूर्णपणे मेहनत कसरत हे करणं योग्य राहील. आपण कशा प्रकारे 35+ मध्ये खेळतोय हे आपला एक पूर्णपणे अनुभव असतो. 35+ मध्ये एक पूर्णपणे अनुभव असतो. आणि षटक देखील पंच थांबायचं आहे. पंच आणि षटक समाप्त झालेलं होतं. पंच पहिला चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू आला, तिसरा चेंडू षटकार, चौथ्या चेंडूवरती बाद आणि 5व्या चेंडूवरती 6 धावा आणि 6वा चेंडू डॉट. षटक समाप्त झालेला आहे. पंच याची आपण नोंद घ्यायची आहे. लक्ष असू द्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र जाऊन धावसंख्या पोहोचली गेली ती 49 ऑन दी बोर्ड लागले गेले. आता मात्र शेवटचा स्पेल हाताळण्याकरिता कोणता गोलंदाज सज्ज होईल फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहण्यायोग्य राहील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ते 4 षटकांच्या समाप्तीने अखेरीस 49 49 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या किंग शिवाजी संघाच्या माध्यमातून. शेवटचा स्पेल हाताळण्याकरिता कोणता गोलंदाज सज्ज होतोय हे पाहण्यायोग्य राहील. कमलाकर लाबड आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर महेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू असेल स्पेल मधील. कमलाकर अप्रतिम गोलंदाजीचे कृतीकरण राहिलं गेलं ते कमलाकरच्या माध्यमातून. पहिला चेंडू निधाव टाकण्यामध्ये यशस्वी मात्र ठरला गेला कमलाकर हा गोलंदाज. आता मात्र येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील कमलाकरच्या माध्यमातून. कोणते धानवा ब्रदर्स आणि आणि पुढील होणारा सामना असेल धानवा ब्रदर्स विपक्ष एन मंडप डेकोरेशन. दोन्ही संघाचे संघटकांनी यायचं आहे आणि हा मात्र लॉप केला जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ते 55 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुढील चेंडू घेऊन आपल्या स्पेल मधील कमलाकर सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये झेल होईल का आणि झेल मात्र धरतीला दान होतोय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. विजय सातवीच्या माध्यमातून चेंडू मात्र धरतीला दान होतोय. एक जीवनदान मात्र मिळते आणि जीवनदान मात्र देऊ नका. येथे मात्र श्रीलंका आणि इंडिया हा सामना झाला होता. 4 धावांवरती मात्र रोहित शर्मा हिटमॅन रोहित गुरुनाथ शर्मा याला मात्र जीवनदान दिलं होतं आणि तब्बल मात्र 264 धावांची खेळी मात्र साकारली होती रोहित गुरुनाथ शर्मा याने. अप्रतिम खेळ राहिला होता आणि पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि रोहित शर्मा मात्र 50 षटक पूर्ण खेळला होता
अप्रतिम खेळ राहिला रोहित गुरुनाथ शर्मा. षटकाराच्या बाबतीत देखील गुरुनाथ शर्मा नंबर 1 रँकिंग वरती आहे. आणि इथे मात्र सूर्या प्रीमियर लीग आपण 35+ पाहतायत. षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि अप्रतिम चेंडूचा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचे कृत्यकरण पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली 58 आणि 59चं टार्गेट मात्र. आणि पुढील समालोचनासाठी तांबे सरांना आपण आमंत्रित करूया. मला माहिती नाही ना तुझं पार्सल घेऊन यायचं तुम्ही आणलंच पार्सल मी बांधली होती. बोला ना आपले दानवा ब्रदर्सला लगेच सर्च करून देतात. हॅलो तुषार काय तुषार हॅलो हॅलो दादा साऊंड बघ. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. आपण पाहिलं याआधी मिस्टर प्रदीप मर्चंडे अप्रतिम दर्जाचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं का. थँक्यू प्रदीप. मॅच कडे वळतो. एकंदरीत 59 धावसंख्येचं लक्ष आहे. तत्पूर्वी पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. मी निवेदन करतोय धानवा ब्रदर्स संघाचे संघनायक आणि एएन मंडप डेकोरेशन संघाचे संघनायक आपण कृपया नाणेफेक करण्याकरता यायचंय. हॅलो शार्प होऊ दे थोडासा. धानवा ब्रदर्स संघाचे संघनायक आणि एएन मंडप डेकोरेटर्स संघाचे संघनायक आपण निवेदन आहे नाणेफेक करण्याकरता यायचंय. नेक्स्ट मॅच ऑफ द डे यानंतरचा होणारा पुढचा सामना उभय दोन संघांमधला होणारा सामना धानवा ब्रदर्स विरुद्ध एएन मंडप डेकोरेशन. मिलिंद बॉलर कोण आहे. मिलिंद बॉलर कोण आहे. किंग शिवाजी संघाकडून पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज येतोय महेश वरटा. सो हियर वी गो स्टार्ट ऑफ द मॅच. पुन्हा एकदा दुपारच्या या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिक मायबापांचं मी गुरुनाथ तांबे आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण खेळतोय मित्र पाहतोय सूर्या प्रीमियर लीग 35+ अशी स्पर्धा एक दिग्गजान देखणं आयोजन पुन्हा एकदा चाहण्याच्या संकुलामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळते. आपण पाहतोय मिस्टर गिरीशजी धानवा साहेब या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. एक क्रिकेटच्या पटलावरचं जबरदस्त नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व.
यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. शॉर्ट ऑन चेंडू अगदी स्टँड रिझनला लँड केला गेलाय. वाईडिश रिझनला डाऊन द विकेट खेळलं गेलं. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकवण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर 2च्या मदतीनं फलकावर प्रारंभ केला जाताना पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा चेंडू हाताळला गेला. गोलंदाज चौकार, एकच चौकार पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर चौकार येताना पाहायला मिळतोय. हॅलो 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 चेक बस. धानवा ब्रदर्स विरुद्ध एन मंडप डेकोरेशन्स नेक्स्ट मॅच ऑफ द डे. नाणेफेकीचा कौल साकारण्याकरता आम्ही आमंत्रित करतोय. या ठिकाणी सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व गिरीश धानवा साहेबांना निवेदन करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल साकारायचा आहे. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. शॉर्ट रिझनला मिड विकेट माफ करा थर्डमॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज पाहतोय आपण एकंदरीत धावसंख्या अंकित केल्या जात आहेत. या चेंडूवर 2 धावा, 4 चेंडूचा खेळ एकंदरीत पूर्ण होतोय आणि धावसंख्या फलकावर पाहायला मिळते पोहोचते 8 रन ऑन स्कोरबोर्ड. आतापर्यंत 2 दुहेरी धावा, 1 चौकार, 1 निर्धाव चेंडू अशा पद्धतीचं हे गोलंदाजीचं प्रतिकृती पाहतोय आपण. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. एकंदरीत नाणेफेकीचा कौल यामुळे चांगला फटका बॅकच्या रडार मध्ये चेंडू आला. बराचसा पल्ला गाठावा लागतो परंतु 2 धावा निश्चितच पूर्ण होत आहेत. धावसंख्येचा पाठलाग करताना पाहतो आपण ही खेळ आतापर्यंत खेळली जाताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा फटका, डोळ्यांची पारणं फेडली जात आहेत. देखणं कव्हर ड्राईव्ह अगदी मरीन ड्राईव्ह पेक्षा ही सुरेख निघून जातोय 4 धावांकरिता. अप्रतिम फलंदाजीचं प्रतिकृती पाहायला मिळतंय. प्रशंसा करावी तेवढी कमी, कौतुक करावे तेवढी कमी. मुकेश गोवारी पाहतोय आपण बॅटिंग स्टँड्सवर. वैयक्तिक आताच पाहिलं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून तर तब्बल 103 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावर लावली जाताना पाहायला मिळते एकंदरीत 14 धावा. चौघेपट चला वेळ बराचसा घेतला जातोय मित्रांनो. निवेदन आहे कृपया वेळेचं गांभीर्य लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना धानवा ब्रदर्स विरुद्ध एन मंडप डेकोरेशन्स. एन मंडप डेकोरेशन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि धावसंख्या डिपेंड करण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कमलाकर दळवी वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर येत आहे. 59 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण. ज्या पद्धतीने हाताळली गेली पहिल्या षटकाच्या संघटनेमध्ये तब्बल 14 धावसंख्या फलकावर लावली आहे. गोलंदाज तयार कमलाकर दळवी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाला चकावला गेलाय. 2 षटशा मधून चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. चौकार 4 धावा.
बाईच्या माध्यमातून या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. निर्धाव जाणारा चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाकडून गफलत निघून गेला चेंडू. लॉंग स्टॉप रिझनला चौकाराकरिता चेंडू रवाना झाला. धावसंख्या फळकावर 4च्या अंकानं पुढे सरकताना फळक पोहोचतोय. 18 रन ऑन स्कोरबोर्ड. 18 धावसंख्या फळकावर लागली जाते. षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितपणे बदल केला जाताना पाहायला मिळतो. डावखुशीचं आक्रमण बॅटिंग ट्रान्सफर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या डोक्यावरून उतुंग असा षटकार. 6 धावा. येस डीजे पुनर्सिद्धा आपण पाहतो क्रीडा मंचावर या ठिकाणी पालघर पंचायत समितीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय भालचंद्रजी मडवी साहेब आणि त्यांच्या समवेत पाहतो आपण या स्पर्धेचे प्रमुख विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी दानवा साहेब याचं आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरा षटक प्रारंभीला पाहायला मिळतंय. कमळाकर दरवी गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू सीमापार धाडले गेलेत. 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर बाईच्या माध्यमातून चौकार आला. त्यानंतरचा पाहतो आपण एकंदरीत दुसरा चेंडू जर पाहिला तर त्या चेंडूवर षटकार आणि षटकारानंतर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय एकंदरीत तीन चेंडूचा खेळ संपन्न. चौथा चेंडू गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू. यष्ट्यांचा वेग. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस. आय डेफिनेटली हिट. निघून जातोय फलंदाज बाद. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. अविनाश तरे. मॅन फ्रॉम गोवाडीचा खेळाडू वर्णी लागली जाताना पाहायला मिळत आहे. प्रतिनिधित्व केलं जात आहे गावदेवी पोचाडे संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या एडला आपण पाहतोय एकंदरीत मुकेश मात्र आपला खेळ साकारतोय. आमचे मोठे बंधू सन्माननीय अनंता पागे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आपण चिरंजीव पाहतोय. चिरंजीवी वेलकम सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय अनंताजी पागे मॅन फ्रॉम कोकनेर. एक जबरदस्त दिलखुलास व्यक्तिमत्व. त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला अप्रतिम शीतपेय आमच्यापर्यंत सुपूर्द केलं गेलंय. ते आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अनंत पागे साहेब पाहतोय. निवेदन आहे आपण कृपया खेळ म्हणजे स्थानापन्न व्हायचं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर झडप घालावी अशा पद्धतीने तुटून पडायचं होतं परंतु निश्चितपणे पाहिलं आपण तर धावसंख्येमध्ये 2 धावेचा भरणा होतोय. भरत आहे का तो? मिस्टर भरत मॅन फ्रॉम जाणता राजा मानदेवीचा खेळाडू आहे. अतिशय सुरेख असं प्रदर्शन करणारा खेळाडू आहे. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रत्येक संधीवर स्वार होणं महत्वाचं आहे. सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलं गेलंय. ज्या पद्धतीने पहिल्या 3 चेंडूवर मोठे फटके आले
परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूवर मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला गेला. फेका फलंदाजाला माघारी परतवलं गेलं. 2 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर 30, 1 गडी बाद. विजयाकरिता येणारी 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. या ऐकून डिझेल आणि पुन्हा परतूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. वैयक्तिक कोठातील आपलं पाहतो एकंदरीत हे दुसरं षटक हातावर जात आहे. महेश वरठा येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हातावर जाताना पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवर. त्या विरोधात बॅटिंग स्टँड्सवर मुकेश गोवारी. यावेळेस मात्र फ्लिक केलं जाताना पाहायला मिळतंय. चांगला फटका. कार्पेट रोल करताना स्क्वेअर रिझनला 1 धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हेमंत पाहतोय आपण अशा तसे तैनात आहे त्या ठिकाणी फाईन रिझनला. धावसंख्या फलकावर 2 धावेच्या मदतीने फलक पोहोचलं जाईल. 32 या अंकावर 32 रन ऑन स्कोरबोर्ड. षटकातला दुसरा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. गुडल्या स्पॉटला लँड केलेला चेंडू पाहायला मिळतो. सर हाताने फॉलो थोडा थांबवण्याचा प्रयत्न. परंतु निश्चितपणे 1 धाव मिळते. स्ट्राईकला मात्र रोटेट केलं गेलं. अगदी बिझी खेळाडू म्हणून पाहिलं गेलंय कारण प्रत्येक चेंडूवर स्ट्राईकला रोटेट करणे किंवा मोठे फटके खेळण्यापासून निश्चितपणे पाहिलं त्याकरिता तत्पर असलेला खेळाडू बॅटिंग स्टार पाहिला आपण तो प्रकाश. एकंदरीत मुकेश गोवारी आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून 106 धावसंख्या फलकावर लावल्या जाताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर आपण एकंदरीत पाहिला तर तब्बल 33 नेल्सन या अंकावर धावसंख्येचा ग्राफ पोहोचला गेलाय. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवर. या विरोधात बॅटिंग स्टँड्सवर नवीन फलंदाज पाहतोय आपण. निश्चितपणे जो आता उपस्थित झालाय खेळपट्टीवर उशिराने दाखल झालाय. आणायला गेलो विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. अविनाश तरे पुन्हा एकदा माघारी परतला गेलाय. पहिल्या मॅच मध्ये त्यानं अप्रतिम खेळ साकारला गेला होता परंतु त्यानंतर आपण पाहिलं गेली जवळजवळ ही 4थी मॅच खेळतोय परंतु 33 मॅच मध्ये आपला सूर गवसण्याचा प्रयत्न अजून सुद्धा अपूर्ण होतोय. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ साकारला गेला त्यानंतर बॅक टू बॅक 3 मॅच मध्ये मात्र सपशेल अपयशी ठरला गेलाय. निश्चितपणे मोठमोठ्या खेळाडूंकडून आपण पाहिलं ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये चुका झाल्या गेल्यात म्हणजेच झेल तर फॅक्ट सुटले गेलेत. कारण आपण एकत्रित पाहिलं गेलं मोठे खेळ सुद्धा पाहायला मिळते. मोठा खेळ सुद्धा चांगला खेळला गेलेत परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर एक जबरदस्त नेतृत्व सुद्धा पाहायला मिळत आहे. आजच्या दिवशी पाहिलं पण कालच्या दिवशी या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक सादर केली गेली होती कमलाकर दांगडा यांच्या माध्यमातून. आजच्या दिवशी पण पाहिलं सर्वोच्च धावसंख्या फलक लावली गेली के स्टारच्या माध्यमातून आणि वैयक्तिक धावसंख्या सुद्धा पाहिली तब्बल 54 धावसंख्या योगेश धडपीच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. म्हणजेच एकंदरीत आजच्या दिवशी चांगले चांगले रेकॉर्ड या ठिकाणी मोडीत काढले जात असताना पाहायला मिळतात. अगदी कालच्या दिवशी पण पाहिलं फलंदाज मुकेश गोवारीनं नाबाद धावी संख्या फलकार लावली होती. यावेळेस मात्र धाव बाद करण्याची नामी संधी आणि खेक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परताना पाहायला मिळतोय. आल्या पावली माघारी परतला गेलाय. कमलाकर हॅज डिपार्ट. या ऐकून डिझेल आणि पुन्हा परतूया तर मैदानाच्या आतमध्ये डिझेल. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालली हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालली
नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय अनिल जाधव, मॅन फ्रॉम मासवड. षटकातला पुढचा चेंडू, गोलंदाज तयार होतोय. सुरेख दर्जाचा चेंडू, डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची नामी संधी यश पाहायला मिळते. खराब दर्जाचा चेंडू बॅकिंग होताना पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण, पुन्हा एकदा दुसरी धाव सुद्धा तत्परतेने पूर्ण होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचं तिसऱ्या धावेमध्ये रूपांतर, एका धावेचं 2 धावे, 2 धावेचं 3 धावेमध्ये रूपांतर पाहायला मिळतंय. चेंडू पेक सुरेख झाली होती, परंतु चेंडू गॅदर करताना थोडीशी दमछाक आणि त्याचं रूपांतर एकंदर 3 धावेवर. मैदानामध्ये थोडीशी अतिशयोक्ती निर्माण होताना पाहायला मिळते. षटकातला पुढचा चेंडू पाहतोय आपण. येणारे एकंदरीत 13 चेंडू शेष आहेत. 23 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर 1 धाव येते, म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. ती एकंदरीत धावसंख्येचा पाठलाग करताना 37 धावसंख्या फळकावर लागली गेली आहे. इक्वेशन बघा, आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर, ही खरी जादू आहे. एकंदरीत पाटील नेटवर्कची आपण पाहतोय, आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. येणारे उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक षटकामागे तब्बल 11ची सरासरी. चला घाई करा. आतापर्यंत पाहतोय आपण एकंदरीत 3 फलंदाज माघारी परतले गेलेत. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची खेळी आहे. अगदी कालचा दिवस आपण पाहिला गेला तर कालच्या दिवशी 2 सामने पराभूत झालेला संघ होता, तो किंग शिवाजी संघ. परंतु आज मात्र एका वेगळ्या उमेदीनं आणि वेगळ्या जोशानं मात्र प्रारंभ केला आणि पहिला मॅच मध्ये विजेता प्राप्त केलाय. दुसरा सामना निश्चितच विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला गेलाय, परंतु त्या विरोधात खेळी करणारा गावदेवी पोचाळे संघ सुद्धा त्याच ताकदीचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहताय, पण चेंडू सुपूर्द केला जातोय. साईनाथ काकरा येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 22 धावा, 11च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत. गोलंदाज तयार, बॅटिंग स्ट्राजवर नौका फलंदाज खेळपट्टीवर प्रस्तावित करताना पाहायला मिळतोय मिस्टर अनिल जाधव, मॅन फ्रॉम मासवड. परंतु वरणी लागली जाताना पाहायला मिळते गावदेवी पोचाळे संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याकरिता. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय, बराचसा वेळ घेतला जातोय. लक्षात घ्या, वेळ कमी आहे. शेड्यूल प्रमाणे 12 सामने खेळवायचे आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकंदरीत 5 सामने संपन्न झाली आहेत. यावेळेस बॅकफुटला पंच, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागतंय, कारण शेवटच्या क्षणी चेंडून काटा जरूर बदलला गेला होता, परंतु एका धावीवर समाधान व्यक्त केलं जातं पाहायला मिळतंय. जमेची बाजू म्हणजेच पाहिला आपण गावदेवी पोचाळे संघाला, तर बॅटिंग स्टँड्सवर मुकेश गोवारीला आणलं जात आहे. पुन्हा एकदा पाहिला आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवर. सुरेख दर्जाचा चेंडू, द पीस ऑफ क्वालिटी. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू हातात जाईल. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा साईनाथ काकराच्या विरोधात बॅटिंग स्ट्राईक्सवर मुकेश गुवारी. गुडलँड स्पॉटला लँड केलेला चेंडू अगदी संयमानं धाव घेतली जाताना पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी, परत येतो चेंडूवर, परंतु तत्पूर्वी 2 धावा सफलतेने पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना पळक एकंदरीत पोहोचला जातोय 40 रन ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, निर्धाव जातोय चेंडू. षटकातला पुढचा चेंडू,
यावेळेस पाहतोय आपण स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा फटका, देखना फटका, वट मॅग्निफिकंट कव्हर, निघून जातोय चेंडू, 6 धावा, षटकार डीजे. बॅटिंग स्टार्स वर आपण पाहिलं, मुकेश गोवारी आला आणि त्यानंतर षटकार. यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 1 धाव पूर्ण होतीये, दुसरी धाव घेण्याचा अनुषंग, परंतु एकाच धावीवर समाधान व्यक्त केलं गेलंय. इक्वेशन लक्षात घ्या, येणारे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. विलास सुतार गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाकोटाबादा चेंडू पाहतो, उसळी घेऊन जाणारा चेंडू निर्धाव जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बीट. चेंडू क्रमांक 2, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, निघून जातोय चेंडू, स्क्वेअर लेझरला चेंडू, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. यस डीजे. थँक्यू सो मच. मॅच मध्ये चौकाराने ट्विस्ट निर्माण केलाय. येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस हलका हाताने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होतीये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाजाला बाद करायची नामी संधी, परंतु संधी मात्र दबवली जाताना पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण. एका धावेचं 2 धावेत रूपांतर होत असताना पाहायला मिळतंय. प्रत्येक धाव महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्वाची आहे. गोलंदाज सज्ज होईल. 3 चेंडू आणि 6 धावा. बॅटिंग स्टँड्स वर पुन्हा एकदा सज्ज होतोय विलास सुतारच्या विरोधात मुकेश. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसला गेलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. मुकेश गुवारी हाच पाठ. सामन्याला पूर्णतः कलाटणी लागली जाताना पाहायला मिळते, कारण सेट फलंदाज मुकेश माघारी परतला गेलाय. 2 चेंडू शेष आहेत आणि 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना मात्र फलंदाज माघारी परततोय. उर्वरित 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची खेळी साकारणारा मुकेश मात्र तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. या एकूण डिझेल आणि पुन्हा परत मैदानाच्या आतमध्ये
शेवटचे 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. किंग शिवाजी संघाला लॉर्ड लेविस यांच्या अजरामर कवितेतील वाक्यरचना आठवावी लागतील. डू ऑर डाय, डोंट सेव्ह, आय करा अथवा मरा करतो, कारण का ते विचारू नका. 2 चेंडू 6 धावा. टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला मात्र मैदान गमावं लागेल. विकेटचं पतन. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसरी परताना पाहायला मिळतोय. सुजित आला आणि परत गेला. विकेट क्रमांक पतन होत आहे. शेवटचा चेंडू आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 1 चेंडू आणि 6 धावा. या चेंडूवर मात्र पारितोषिकाचे खैरात होताना पाहायला मिळते. जर षटकार गेला, या चेंडूवर षटकार आला तर सुनील दानवे साहेबांच्या माध्यमातून आणि प्रसाद भोईर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि जर विकेट गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक भालचंद्र मडवी साहेबांच्या माध्यमातून जर पाहायला मिळत आहे. म्हणजे षटकाराकरिता तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि बॅटिंग जर विकेट पतन झालं तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. बॅटिंग स्ट्रांगवर फलंदाज पाहतोय आपण कैलास कोलेकर. हा व्होल्टेज धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. संसावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव जातोय चेंडू. फलंदाजी करणारा संघ मात्र पराभवाच्या छत्रछायेखाली आला. विलास सुतारने मात्र करून दाखवलंय. कमलाकर दळवीने तो चेंडू सुपूर्द केला आणि 12 धावसंख्या डिपेंड केला जाताना पाहायला मिळतात. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक आणि कौतुक.